नमस्कार. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. जे स्वामी भक्त आजचा व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या देव सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे व्हिडिओवरती चांगली कमेंट्स करतील त्यांचं नाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मागील व्हिडिओवरती ज्यांनी चांगल्या कमेंट्स केल्या आहेत त्या भक्तांची नावं मी सांगणार आहे. त्यामुळे जर कुणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि त्यांनाही वाटत असेल की त्यांचं नाव आपल्या व्हिडिओमध्ये यावं तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये चांगल्या कमेंट्स नक्की करा. भक्तांनो, जीवनामध्ये कितीही कसेही वागा परंतु कधी कोणाच्या भावनांशी खेळू नका. कधी कोणाच्या आयुष्याशी खेळू नका. आपल्यामुळे कोणाला भीती वाटेल, आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल असं कधीच वागू नका. जीवनात जेव्हा आपल्या काहीतरी अडचण येते तेव्हा परमेश्वराकडे तुम्ही मदत मागू शकता. परमेश्वर नक्की तुम्हाला मदत करेल. जर तुमचं मन चांगलं असेल, तुम्ही कोणाचं वाईट केलं नसेल तर परमेश्वर तुमच्या मदतीसाठी नक्की येतील. आजचे हे 5 भक्त खूप नशीबवान ठरणार आहे. त्यांची नावं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तत्पूर्वी लक्ष द्या, जीवनामध्ये जेव्हा केव्हाही तुमच्या कुठलंही संकट येईल तेव्हा तुमच्यासाठी जो माणूस सर्वप्रथम पळत येईल तो तुमचा खरा देवदूत आहे. देवाने तुमच्यासाठी त्यांना पाठवलं आहे. अशा व्यक्तींना जीवनातून कधीच दूर करू नका. त्यांच्या अडचणींच्या काळात तुम्ही त्यांना साथ नक्की द्या. हेच तुम्हाला एक सांगायचं होतं. तर पुढील 5 भक्त, या 5 भक्तांच्याही चांगल्या इच्छा देव नक्की पूर्ण करोत. पहिला भक्त आहे अलका महाजन, दुसरा भक्त आहे नीलम संतोष पवार, तिसरा भक्त आहे रक्षंदा मांडेकर, चौथा भक्त आहे धर्मराज हिरपुरे आणि 5वा भक्त आहे प्रकाश खिलारे. अशा या 5ही भक्तांच्या देव सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. या भक्तांना सर्वांनी चांगल्या शुभेच्छा द्या की यांच्यावर असलेलं संकट नक्की दूर व्हावं. सर्वांनी स्वामींकडे प्रार्थना करा की हे परमेश्वर आहे भगवंता, प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये असलेलं दुःख दूर करा. सर्व काही करा परंतु कोणाच्या आईपासून तिचं लेकरू हिरावून घेऊ नका. कोणत्याच बापापासून त्याचं लेकरू हिरावून घेऊ नका. हे परमेश्वरा, जीवनात कितीही दुःख आलं तरी चालेल परंतु तुम्ही आमच्यासोबत नक्की राहा. जोपर्यंत तुमची शक्ती आमच्यासोबत आहे तोपर्यंत आमचा कुणी केसही वाकडा करू शकत नाही. हे परमेश्वरा, हे भगवंता, सर्व भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करा. आजचे हे 5 भक्त भाग्यवान ठरणार आहे. आणि तुम्हालाही वाटत असेल की तुमचं नाव पुढील व्हिडिओमध्ये यावं तर आजच्या या व्हिडिओखाली खूप चांगल्या कमेंट्स करा आणि स्वतःचं नाव लिहायला मात्र विसरू नका. कारण अनेक भक्त खूप चांगल्या कमेंट्स करत आहेत परंतु त्यांचं नाव आम्हाला समजत नाही. त्यामुळे त्यांचं नाव घेण्यासाठी आम्हाला थोडीशी कठीणाई होत आहे. म्हणून कमेंटसोबत आपलं नावही लिहायला मात्र विसरू नका. जीवन हे संघर्षाने भरलेलं असतं परंतु या संघर्षमय जीवनामध्ये जो कोणी एखादा चांगला सरळ मार्ग शोधतो, जो कोणी त्या संकटांवरती मात करतो तो खरा स्वामी भक्त असतो. तुम्हाला असं वाटत असेल की मी देवाची सेवा करतो, देवाची प्रार्थना करतो परंतु त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसं वागता, जीवनामध्ये कसं वागता, कसं बोलता, कोणासाठी किती करता हे देखील तेवढंच गरजेचं आहे. फक्त देवासमोर बसून देवाची प्रार्थना करणं, देवाची सेवा करणं एवढंच महत्त्वाचं नाही तर तुमच्या आयुष्यातील तुमचं कर्म जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या कर्माला जेव्हा भक्तीची जोड देता तेव्हा तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट मानव ठरता. आपल्याला मानवी रूप मिळालं आहे आणि देव आपले गुरु आहेत. मानवाने देवाची सेवा करावी. जसं देव आहे तसे दानव देखील आहे, राक्षस देखील आहे. आपल्या मनातील नकारात्मक विचार म्हणजे दानव राक्षस आणि आपल्या मनातील सकारात्मक विचार म्हणजे
परमेश्वर, जेव्हा आपण परमेश्वराला एखादी गोष्ट मागतो तेव्हा आपल्या मनातील सकारात्मक विचार महत्त्वाचे असतात. जर मनामध्ये पाप असेल, मनामध्ये नकारात्मक विचार असेल आणि देवाकडे आपण एखाद्या गोष्टीची मागणी करत असू तर देव ती कधीच पूर्ण करणार नाही. कारण आपलं मनच वाईट आहे, आपल्या मनामध्येच वाईट विचार आहे, नकारात्मक विचार आहे. त्यामुळे देव देखील तुम्हाला त्या गोष्टींपासून वंचित ठेवत असतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये देवाला दोष देऊ नका. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपल्याकडून काय चुकतं आहे, आपण कसं वागायला हवं, काय करायला हवं, या सर्वाची दखल अगोदर आपण घ्या. तेव्हा त्यानंतर देवाला नाव ठेवा. आपल्या या समाजामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या काही ना काही समस्या आहेत, परंतु प्रत्येकजण त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. काहींच्या प्रयत्नांना यश मिळतं तर काहींच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. अखंड महाराष्ट्रामध्ये जेवढे काही स्वामी भक्त आहेत, अशा बहुतांश स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. तर त्यांनी मेहनत केली, मेहनतीबरोबर त्यांनी भक्ती केली, त्यांचं कर्म चांगलं होतं म्हणून त्यांना ते घडलं. परंतु जर तुम्ही तुमच्या मनात वाईट विचार ठेवत असाल, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही काटकसर करत असाल, कोणाला काही द्यायचं असेल तर तुमचा हात थरथरत असेल, देऊ की नको असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कशासाठीही पात्र नसाल. जेव्हा एखाद्याच्या मदतीसाठी आपण मागे सरतो तो आपल्या जीवनातील सर्वात वाईट क्षण असतो. कारण जर तुमच्याने होत आहे, तुम्ही त्याला मदत करू शकता, जरी तो वाईट असू द्या चांगला असू द्या, परंतु त्याच्या संकट काळात जेव्हा तुम्ही त्याला मदत करता तेव्हा त्याचे अनेक आशीर्वाद, अनेक पुण्य तुम्हाला मिळत असतं. आणि आपण त्या पुण्यापासून, त्या आशीर्वादापासून वंचित राहतो. म्हणून आपल्याला काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही, आपले स्वप्न पूर्ण होत नाही. आपण मेहनत करतो, प्रयत्न करतो, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळत नाही. ही सर्वात मोठी खंत आपल्या मनामध्ये असते. म्हणून जीवनाचं हे एकमेव सत्य आहे, जसं तुम्ही पेराल तसंच उगवणार आहे. जर तुम्ही आज कोणाच्या मदतीसाठी धावून गेले नाही तर उद्या तुमच्या मदतीसाठी कोणीच येणार नाही. जर आज तुम्ही पुण्य केलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये कधीच कुठलीच चांगली गोष्ट घडणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात कधीच काही चांगली गोष्ट घडत नाही तर तुम्ही ती गोष्ट बघत नाही. तुम्हाला असं वाटतं आहे की माझ्या जीवनात सगळं काही वाईटच होत आहे. तुम्ही एकदा बघा, नीट परीक्षण करा. तुम्हाला असं वाटेल की होय, खरंच काही ना काही बदल माझ्या जीवनात घडतोय. परंतु माणसाला कसं असतं, नकारात्मकता एकदा माणसाच्या मनात घुसली की त्याला चांगली गोष्ट देखील वाईट वाटायला लागते. कधीकधी देव त्याच्यासाठी चांगली संधी देतात तरी त्याला ती वाईट वाटत असते. नोकरी मिळत नाही असं म्हणता, फक्त तुम्ही जी मिळेल ती नोकरी करा. तुम्हाला 50,000 पगार हवा आहे, परंतु सध्या तुम्ही 20,000ची तरी नोकरी करा. कुठेतरी सुरुवात तरी करा. परंतु तुम्ही सुरुवात देखील करत नाही, म्हणून आलेली संधीही तुमच्या हातातून निघून जाते आणि तुम्ही हताश होता. प्रत्येक गोष्टीवरती माझ्याकडे उत्तर आहे. तुम्ही फक्त तुमचा प्रश्न मांडा, त्या प्रश्नावरती मी नक्की उत्तर सांगेल. आणि पुढील व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केलेल्या भक्तांची नावं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जे भक्त चॅनलवर नवीन आहेत, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.